विजेंद्र पाटील कडून देखील आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत। सुदाम पाटील, विजेंद्र पाटीलने देखील आपलं अभिनंदन केलेले आहे, धन्यवाद। चला आपण लगेच करूया पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात। मोरवाई दिवे आणि बंद्र्या मारुती काल्हेर टीम, आणि यानंतर आपण पहिल्या फेरीची चौथी मॅच पाहणार आहोत। चेरोबा 40+ कोण आणि बीबी स्पोर्ट इताडे। इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे, धन्यवाद। ओव्हर टू संदेश वाखारे। थँक्यू व्हेरी मच कालीराम कैनी। वेलकम DB दिनेश भोईर। अजून एक चांगली फाईट तुम्हाला या ठिकाणावरनं पाहायला मिळेल, आणि त्या दरम्यान वेलकम सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। पंढरी भोईर साहेबांचे इथे शुभ आगमन झालेले आहे। चेरोबा 40+ कोण संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नक्कीच अध्यक्ष आहेत राजीव गांधी पंचायत राज संघटन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी। मॅचला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल अतिशय सुरेख पाहायला मिळाला। या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला। सलगचा दुसरा निर्धाव चेंडू राजन डी या गोलंदाजाच्या माध्यमातून। मरुआई दिवे विपक्ष बंद्रा मारुती काल्हेर या दोन टीम मध्ये ही मॅच। फाइट ऑफ द नाइट। षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय, काय कडक फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय। बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, 4 धावा चौकार। केच राजू पाटील मोरवाई दिवे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील गुरुदत्त 40+ या स्पर्धेच्या आयोजक संघाला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। राजू पाटील आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर अनिल पाटील कारिवली, जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि माजी उपसरपंच कारिवली यांनी देखील बाळेमामा चषक 20-25ला शुभेच्छा दिलेत, धन्यवाद अनिलजी पाटील। आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 निर्धाव बॉल नंतर 2 मोठे फटके, बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय। फलंदाज सुधाकरच्या बॅट मधून आलाय, धावा 8 झाल्या आहेत। नक्की सुधाकर पाटीलसाठी स्पेशली अनिल पाटीलना या शुभेच्छा पाठवल्यात। कारिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज, धन्यवाद। 2 चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय। या दोन्ही टीमचा विचार केला तर अगदी मजबूत संघ आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला ही फाईट जी आहे ना ती भरपूर चांगली पाहायला मिळेल। या बॉलर्स देखील बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय। 4 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले या षटकामध्ये, मात्र 2 चौकार देखील। तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद। धावा धावफलकर आहेत 8 धावा, आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि खास करून या आयोजन नियोजनासाठी पायगाववरून शुभेच्छा येत आहेत। स्वयंभू पायगाव नवीन 40+ टीमचे कॅप्टन विकास मुकादम या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। बंद्र्या मारुती काल्हेर टीमला देखील शुभेच्छा आल्यात। बंद्र्या मारुती नवीन 40+ संघाचे संतोष तरे, आकाश मडवी आणि यादव सर यांच्यावर बंद्र्या मारुती काल्हेर टीमला शुभेच्छा आल्यात, धन्यवाद।
त्यानंतर आमचे बिंदास पाटील मानकुलीकर सध्या पनवेलहून होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आणि त्यांचे चिरंजीव हिंदवी आणि स्वराज्य यांनी देखील गुरुदत्त 40+ मानकुली संघाला खासदार बाळेमामा चषकासाठी आणि होम फोटो लाईव्ह साठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. बिंदास पाटील हिंदवी आणि स्वराज्य आपल्या देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर पहिलं परिवर्तन संतोष मडवी येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने भरपूर वेळा आपण पाहिलंय 15 मारुती काले टीमसाठी चांगली गोलंदाजी करताना संतोष मडवीला या वेळेस मात्र षटकाची सुरुवात. लो फुल टॉस बॉल अडवा बाटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला गेला. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. त्याचं कारण म्हणजे एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे सुधाकर, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. संतोष मडवी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आडवा बाटचा हा प्रहार. डीपमध्ये थोडी मिसफिल्ड जरूर झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून मरुआई दिवे टीमसाठी सुमित कुमार अँड कंपनी बॉय प्रेम दिवे याचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. संतोष मडवीच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. समोरच्या दिशेने सुधाकरला आपण पाहतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा हा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सतीश नकार देतोय. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. केस बंदरा मारुती काल्हेर टीम सध्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमधून पाहिलं तर रँकिंग नंबर 1 वर आहे. 5 अजिंक्यपद या संघाने पटकवलेले आहेत. तर काल नक्कीच विक्रम स्पोर्ट वणुगड टीमच्या नावावर देखील 4 अजिंक्यपद पटकवण्याचा विक्रम लागलेला आहे. धन्यवाद. पुढचा बॉल ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल. सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. या आधीच्या बॉलचा विचार केला तर डबलसाठी नकार दिला होता. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवत असताना ठोकलाय षटकार. या वेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अतिशय सुरेख बॉल. षटकारानंतर हे कमबॅक संतोष मडवीचं आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल निर्धाव गेलाय. फुल टॉस आहे परंतु फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली. दुसऱ्या प्रयत्नात जेल कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद. थँक्यू. स्वागत. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी मरुआई दिवे टीमसाठी आणि खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी दिवेवरून शुभेच्छा येत आहेत. अपूर्वा पाटील आणि रिया पाटील यांच्या माध्यमातून दिवे टीमचे एक जबरदस्त खेळाडू प्रमोद पाटील जे आमचे साथी समालोचक आहेत, त्यांच्या सुकन्या. नक्कीच काल्हेर ग्रामपंचायतचे थेट जनतेतून निवडून आलेले
कार्यसम्राट सरपंच हेमंतजी घरत साहेबांकडून तसेच वेताल कोपार या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सँडी यांच्याकडून देखील या स्पर्धेला गुरुदत्त मानकोली टीमला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. सँडी पाटील आपलं देखील खासदार बाळेमामा चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हेमंतजी घरत साहेब खूप खूप धन्यवाद. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मिथून तरे आलाय. षटकातील पहिला बॉल. अरे बा, बाटने बॉलला उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत आणि बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. 4 धावा. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मिथून तरे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे सुधाकर साठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेस वेगवान चेंडू. बाटची गडा. त्यानंतर बॉलने शरीराचा वेध घेतला. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. सिंगलने धावफलक 23 वर पोहोचलाय. मिथून तरे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवला होता. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्या. मिथून तरे पुन्हा एकदा. सुधाकर चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या टीमसाठी. फुल टॉस आहे. ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. मिथून तरे च्या षटकामधील दुसरा चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 3 नॉट. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावर झाल्यात. मिथून तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. तुम्ही बदल जरूर करा परंतु वेळ कमी खर्च करा. टीम बंद्रा मारुती काल्हेरचे कॅप्टन. चला वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. षटकातील पुढचा बॉल.
या बलेचा बॉल सोडून दिलाय. अरविंद मडवी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. आणि त्या दरम्यान बंद्रा मारुती काल्हेर टीमसाठी समाधान म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद समाधान म्हात्रे, जे एक चांगले खेळाडू आहेत टीम बंद्रा मारुती काल्हेरचे, परंतु आज काही कारणास्तव संघामध्ये उपस्थित नाही आहेत. नक्की समाधान म्हात्रे बंद्रामूर्ती काल्हेर संघाचे एक चांगले फलंदाज म्हणून आपण त्यांना नेहमीच्या संघातून खेळताना पाहतोय. त्यांच्याकडून देखील त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा आलेत. संतोष तरे असतील, आकाश मडवी यांनी देखील आपल्या सिनियर संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. या वलेसा बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. हे आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ऑफ स्टिक सोडून अगदी बाहेर बॉल हाताला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चौकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर झालाय मिथुनच्या माध्यमातून. या वेळेस देखील स्टेप आउट होऊन कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. डबल 3. 33 धावा धावफलकावर आहेत. यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर चेरोबा कोण विपक्ष बीबी ताडे या दोन टीम मध्ये पुढचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच भगवानजी पाटील आणि पंढरी भोईर दोन्ही संघटनेचे जबाबदार व्यक्तिमत्व आहेत. भगवानजी पाटील हे उपाध्यक्ष आहेत तर पंढरी भोईर हे सल्लागार आहेत. ओव्हर टू संदेश. डबल 3. 33 धावा झाल्या आहेत. यस, सन्माननीय भगवान पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित देखील आहेत. बीबी पाटीलला अर्थातच बीबी स्पोर्ट इताडेचे सर्वेसर्वा SCO इताडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक. 4थं षटक. दयावान भंडारी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. समोर प्रवीण. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. खाली क्षेत्र निवडला मात्र दुरून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले जरूर. थोडी मिसफिल्ड झाली. त्यानंतर बॅकअप करत असताना त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. रुपेश पाटील शेलोमाता वल या संघाचे सिनियर खेळाडू आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी खासदार बाळेमामा चषक 20-25साठी गुरुदत्त मानकोली टीमला या स्पर्धेच्या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी तसेच दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. रुपेशदा पाटील वल आमचे सर्व मित्र अगदी स्पर्धा आवर्जून पाहत आहेत. स्पर्धेचं चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. छत्तीस धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील आडव्या बाटने प्रहार झालाय. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय. चौकार. 4 धावा. षटकातील पुढचा बॉल.
या बॉलेस वाडा बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्की संदेश, जितका सुरेख चेंडू दया भंडारीनं फेकलाय ना तितका चांगला चेंडू यष्टीरक्षक अरविंद मडवींना यष्ट्यांच्या मागे पकडलेला आहे. नक्की चांगलं यष्टीरक्षण. षटकातील पुढचा बॉल या बॉल स्विच हिट. अजून एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगलं झालंय. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्यात त्या ठिकाणावरनं. मिथून तरे त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. त्या ठिकाणावरनं बॉलचा ट्रॅव्हल झाला असताना तर सरळ सीमारेषा गाठली असती. अर्थातच 3 धावा वाचवल्या गेल्या मिथून तरेच्या माध्यमातून. वेल स्टॉप. दयावान भंडारी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये, राजंटी जेल खाली. अतिशय सुरेख जज, फलंदाज बाद. जे अप्पी यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. या ठिकाणावरनं साऊंड सिस्टम भरपूर चांगली आहे. दयावान भंडारी यांचं शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. बंद्रा मारुती काल्लेर एका बाजूला आपण दिवे टीमला पाहतोय. मरू आई दिवे या अर्थातच अडोस पडोस की लढाई. महेश दादा मात्र या ठिकाणी खुश आहेत. 12th मान ऑफ बंद्रा मारुती काल्लेर. षटकातील शेवटचा बॉल या बलेच फुलटॉस बॉल पायावर आदळलाय. पंच सहमत आहेत. पायचीची विकेट शेवटच्या बॉलवर आली आहे त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 41 41 धावा झाल्या आहेत. 42 लक्ष मरुआई दिवे टीमने उभा केलाय बंद्रा मारुती काल्लेर टीम सोबत. त्या दरम्यान चला बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टन आणि सोबतच चिरोबा कोण टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. नक्कीच राहुल माली गुरुदत्ता 40+ संघाचे माजी संघनायक यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. वेलकम मधुकरजी वेलेकर आणि चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक या देवेन मुकादम, दीपकजी मुकादम, पंढरीजी भोईर आपण आपला संघनायक पाठवा लगेच. पहिल्या फेरीची 4थी मॅच आपण चालू सामना संपल्यानंतर पाहणार आहोत. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. एका बाजूला आपण पाहतो बीबी स्पोर्ट इताडे तर दुसऱ्या बाजूला चेरोबा 40+ कोण टीम. चला या संघनायक पाठवा. बघा मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे ही गुरुदत्त 40+ मानकोली टीमनं आयोजित केलेली आहे. आणि आपल्या भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ मधली ही 26वी स्पर्धा आहे. आणि नाईट स्पर्धेचा विचार केला तर 4थी स्पर्धा आपण ही नाईट खेळतोय. तरी सर्व संघाच्या संघनायकांना आम्ही सूचित करतोय नाणेफेकी करण्याआधी सर्व टीमचे संघनायक आपण सर्वप्रथम आपली स्पर्धेची प्रवेश फी जमा करायची आहे. तुम्हाला सूचना नसून आम्ही विनंती करतोय. आणि आपली फी जमा झाल्यानंतरच सामन्याला सुरुवात होईल अशी सूचना आम्हाला या स्पर्धेच्या आयोजक संघाकडून आलेली आहे. धन्यवाद. ओव्हर टू संदेश वखारे. चला राहुल माली आपण टॉससाठी RK बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. वेलकम परेश महाजन, प्रशांत म्हात्रे, दीपक मुकादम, देवेन मुकादम, दिनेश भोईर,
पंढरी भोईर ऑल टीम बघूया आज नक्कीच. चला श्रीदादा माली बंडोदा, चला आपण टॉस करूया. चला दोन्ही टीम चे संघनायक आम्हाला जोडतायत. या पंढरीजी भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत. मधुकरजी वेलेकर बेबी स्पोर्ट इतारे टीमचे संघनायक राहुल मध्ये उभे. राहुल माली आणि श्रीदादा माली शुभेच्छा तुम्हाला. नक्की छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. श्रीदादा माली माजी सरपंच पंढरी भोईर आवाज येतील. काटा असं कॉलिंग आणि काटा झालेला आहे. खूप खूप धन्यवाद श्रीदादा माली, राहुल माली. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन बसा. आपण 2 मिनिटं चर्चा करू. भोईर आपण बसायचं आहे. शिरोबा कोण 40+ संघाचे संघनायक पंढरी भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते सल्लागार देखील आहेत. नाणेफेकी जिंकलेली आहे भोईर. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यामागचं काय कारण उद्देश? चांगली बॉलिंग करून कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरी आणि गुरुदत्त 40+ मानकोली या टीमचं खासदार बाळ्यामामा चषकाचं या नाईट स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर पूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण 1 नंबर आहे आणि रोजच्या रोज इथं स्पर्धा होतात. त्याचा कुठेतरी सर्वांना या डे नाईट क्रिकेटचा फायदा होऊ शकतो आणि त्याचा फायदा आम्ही कोण संघ घेण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद भोईर. आपल्याला विजयासाठी शुभेच्छा आहेत. मधुकरजी नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. हा निर्णय तुमच्या मनाच्या विरुद्ध आहे की मनासारखा आहे? मनासारखा आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला देखील फलंदाजीच करायची होती. तर फलंदाजी करताना प्रथम चेरोबा 40+ कोण संघासमोर कोणती टोटल या नाईट स्पर्धेमध्ये सेफ असेल काय सांगू शकाल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं गुरुदत्त चौठायरवा मानकुलीची क्रीडानगरी आणि गुरुदत्त 40+ संघाचे बाळ्यामामा चषकाचं आयोजन आणि नियोजन? खूप छान आयोजन नियोजन आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. खेळायला मजा येईल. क्या बात आहे. दोन्ही संघनायकांना आपण देऊया शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या पहिल्या रात्रीच्या शेवटच्या सामन्यातून पहिले फेरीच्या नाणेफेकी जिंकून चेरोबा 40+ कोण संघाचे संघनायक पंढरी भोईरने घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बेबी स्पोर्ट इताडे या टीमला आमंत्रित केलेले आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परममित्र मनोज ठाकरे. दोन्ही टीम यानंतरचे दोन्ही टीमचे संघनायक आपण सामना सुरू होण्याआधी अल्पेश गायकवाड आपले गुणलेखक यांच्याशी संपर्क साधताना जी आपली प्रवेश फी आहे ती जमा करून घ्यायची. धन्यवाद. ओव्हर टू मनोज ठाकरे. हॅलो. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी सर. आपण ज्यांचा आवाज ऐकत आहात खऱ्या अर्थाने अतिशय दमदार आणि कडक आवाजाने त्यांचं आपण पाहतो सूत्रसंचालन. धन्यवाद. या क्रीडानगरमध्ये गणेशदादा केनी अर्थात आमचे सर्वांचे लाडके जिगेदादा मानकुली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष त्यांच्या समेत रुपेश म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. जय श्रीराम. खेळाला करूया आपण सुरुवात. आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 41 जमा केली मरोई दिवे संघाने. आपण पाहतोय की या अंगामध्ये जरी सामने कमी खेळले असले, जरी स्पर्धा कमी खेळल्या असल्या तरी त्यांचा दबदबा मात्र भरपूर पाहायला मिळते. असा एक ताकदवार संघ मरोई दिवे फाईट करतोय. या अंगामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा अव्वल स्थानावरती नंबर 1 वरती रँक करणारा बंद्रावरती काल्हेर संघासमोर 2 हात करत असताना आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 42 धावांचं या ठिकाणी
आव्हान ठेवलं गेलं आहे बांद्रामर्दी काल्हेर या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उतरलेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राजन डी, नॉन स्ट्राईकला योगेश. एक चांगली सुरुवात ही जोडी करून देते आणि नंतर आपण पाहिलं तर राजन आर आहे, विनायक आहे आणि सर्वात स्फोटक फलंदाज म्हटलं तर या अंगामध्ये ज्याला सिक्सर किंग म्हणून नाव दिलं गेलं आहे असा शैलेश. असे एक मजबूत फली आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीची. पाहूया आज या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यस, सन्मान्य संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून दिव्य संघास भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय ऑफ ड्राय करारा पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. डावाला सुरुवात करतोय एका धावेने. या अंगामध्ये सर्वाधिक चांगली खेळी करणारा फलंदाज म्हणजे राजन डी. आपण पाहिलं तर या अंगामध्ये सिरीज आतापर्यंत 3 त्याने पटकावलेले आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय भरपूर असे चांगले चांगले खेळाडूही रँक करत असताना गोलंदाज यावेळेस पाहूया. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रवीण टनवतई. यावेळेस ऑन ड्राय पाहायला मिळते योगेश याच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी पाहायला मिळत नाही. पहा क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे. एकाच ॲक्शन मध्ये फेकले होतं परंतु रनिंग मात्र खूप चांगली आहे. फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा 40 प्लसचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये रनिंग विथ विकेट नेहमीच आपल्याला चांगली पाहायला मिळाली. खास करून मागील सामनाही पाहायला मिळाला. मातोश्री साविंद्रा संघाने सिंगल डबलने खेळ करत सामन्यावरती प्रभुत्व मिळवलं होतं. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. यावेळेस अतिशय ताकदवार फटका, देखना चिकना, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. चार धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 7. 42 धावांचं लक्ष आहे. खऱ्या अर्थाने या ग्राउंडवरती आज जेवढ्या पण मॅचेस होतील त्या मॅचेसमध्ये मातोश्री चावंद्र्या संघाकडून शिकणं गरजेचं आहे. कारण त्यांनी दोन्ही सामने जे जिंकले ना ते सिंगल डबलने मध्येच एखाद खराब चेंडूवरती प्रहार करत सामना ते जिंकलं होतं. या ठिकाणी पाहतोय अतिशय ताकदवार फटका योगेश यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या पाहिली धावफलकावरती 7. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण टनवतोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्या बात आहे, धन धन करत चेंडू सीमा पार, चौकार. भाऊ पाटील या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन पंचांच्या. आज लयबद्ध त्यांना ही पंचगिरी करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये डान्स करावा लागेल. यस, येथील जमलेले प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग असेल यांच्यासाठी तुम्हाला मनोरंजन करायचं आहे आणि सुरुवात हंगामाला केली चांगली झालेली आहे. पाहूया आतापर्यंत 12 ते 15 हजार रुपये आमचे जमा झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून. ते डान्स करतायत, वाटा आम्हाला भेटतोय, आनंदाची गोष्ट आहे. खेळ करे बंदरवर मत खाय मदारी अशी परिस्थिती आमची आहे. या ठिकाणी पाहतोय आपण, क्या बात आहे, अजून एक चांगला फटका, हाय चेंडू जातो सीमा पार, चौकार. तर चौकाराची दुसरी हॅट्रिक कंप्लीट करताना योगेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला बऱ्यापैकी चांगला आकार मिळतो. धावसंख्या पाहतोय 15 अंकावरती. पुन्हा एकदा प्रवीण टन होतंय. यावेळेस पहा किती चांगला फटका या ठिकाणी, क्या बात आहे, हा चेंडू जातो सीमा पार, चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर 19 धावा खर्च करतोय प्रवीण
आपण पाहिल्यात तर पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कालुराम भोईर याने 20 धावा पटकावल्या होत्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय की योगेश यांची दमदार असरदार खेळी आणि त्यांच्या माध्यमातून 18 धावा या ठिकाणी जमा केल्या गेल्या. एकंदरीत 19 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. 42 धावांचं लक्ष्य होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना लक्की आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटचा बरोबर अंदाज घेतला आणि त्यानुसार टार्न चेंज केलं. परंतु आपण नेहमी म्हणत असतो की शेटच्या पुढे आणि गाढवाच्या मागे कधी चालायचं नाही आहे. आपली बुद्धी तिथं लढवा जिथं योग्य दिशा असेल आणि दिशेमध्ये भडकले आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चौकार मिळला गेला. दुसरं षटक कोण घेऊन येईल, या धावा ज्या बनल्या त्या धावाला थांबवले जाईल का हे पाहण्यासारखं राहील. यस, सन्माननीय शरदजी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून योगेश याने जे बॅक टू बॅक 4 चौकार लगावलेत त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पैशांची लयलूट केलीच जाते. बक्षीस असं लावा की त्या खेळाडूला मिळालं पाहिजे. त्यांनी कामगिरी करून दाखवली, त्याच्यावरती खुश झाले आणि हे घे 500 रुपये. असं दिलदार मनाचा राजा माणूस असणं गरजेचं आहे. नाही तर अनेकदा आपण पाहतोय की हॅट्रिकसाठी पारितोषिक लावलं जातं. ॲक्च्युली तेही योग्य आहे, परंतु आपल्या मनामध्ये जर जिद्द असेल, देण्याची जर इच्छा असेल तर बक्षीस असं दिलं पाहिजे. यस, या अशा गोष्टीने प्रोत्साहन वाढतो, धैर्य वाढतोय आणि आपला दिवसही चांगला जातोय. जेणेकरून आपण पाहिलं तर आजची रात कोणाच्या नावी होईल याच्यासाठी आपण पाहतोय हा चालू असलेला खटाटोप. सुधाकर यावेळेस पाहू शकता ट्रम्प कार्ड आहे. सुधाकर या नावावरती खूप मोठं काम पाहायला मिळते. नेहमीच आपण पाहतोय दिव्य संघाकडून खेळत असताना एक ट्रम्प कार्ड म्हणून गणला जातोय. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढलेला आहे. गॅपमध्ये जाईल का, दुरून क्षेत्राशी घेतोय. चेंडू डीपमध्ये आहे, वेल आहे, अवसर आहे आणि या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा केल्या. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. 42 धावांचं लक्ष्य आहे. त्यातल्या 21 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. अजून 21 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू यावेळेस अल्टी पलटी. चेंडू मात्र मारेल का सीमारेषेच्या बाहेर गुलटी. येस, नो डाऊट चेंडू जातो सीमा पार. येतोय चौकार. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होत आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक ग्रुप पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका यूज केला जात होता आहे. परंतु रोज दसरा दिवाळी नसते. जसा चेंडू असेल तसा खेळ करणं गरजेचं आहे. आपण भलेही मजबूत स्थितीमध्ये आहोत, परंतु एक चुकीचा निर्णय आपलं आयुष्य असो, खेळ असो उद्ध्वस्त करू शकतोय. पाहूया सुधाकर पुन्हा एकदा तयार होईल. कमबॅक केलं गेलं आहे. चौकारानंतर निर्धावची सांगता धावसंख्या जर पाहिली तर 25 या अंकावरती आहे. अजूनही आपण पाहतोय 17 धावेची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. पुढील चेंडू यावेळेस वाढ शॉट उडा दिया सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. योगेश करतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकारांना गार, परंतु सर्वात यादगार राजन डी षटकार खेचतोय. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 31 धावा. आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अजून एक दे दनादन. हाय चेंडू जाता सीमा पार. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
यस, आपण पाहिलं तर डीजे मास्टरलाही बिजी ठेवलं जातंय. डीजे मास्टर तरी किती धून वाजवेल, कारण आतापर्यंत आपण पाहतोय की 7 बाउंड्री झालेल्या आहेत, त्यात तर 5 चौकार आणि 2 षटकार. 4 चौकार तर योगेश यांच्या बॅटमधून आणि 1 चौकार 2 षटकार. क्या बात आहे, खूपच चांगली हाणामारी मैदानाच्या आतमध्ये. दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं ना, ती दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे कुणालाही स्ट्राईक मिलो, धावांचा ओघ मात्र थांबणार नाही आहे. आज इरादे पूर्णपणे स्पष्ट करत असताना या स्पर्धेमध्ये उतरलेला पाहायला मिळत आहे 15 वरती काल्हेर. हॅलो, आपण जर पाहिलं तर या हंगामामध्ये सर्वात अधिक कामगिरी करणारा संघ 15 वरती काल्हेर जरूर आहे, परंतु रजनी स्पर्धा नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये अजून नाव कोरता आलं नाही आहे. आपण पाहिलं तर आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी आहे. पाहूया तो स्वप्न मात्र पूर्ण केला जाईल का, पूर्ण होईल का, या स्पर्धेच्या माध्यमातून हे पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू, पुढे चेंडू पाहूया. इथं मात्र आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी होते, म्हणून तर आपण नेहमी म्हणत असतोय की जेव्हा आपल्याला समोर चुकी दिसते त्यावेळेस आपण एक पाऊल मागे या आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करा. तर चला आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. धावसंख्येवरती नजर टाकली, धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 37. 42 धावांचं लक्ष्य, म्हणजे आता मात्र सामना संपण्याच्या तयारीवरती आहे. पाहूया षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का, आणि यास केली जाईल का पाहूया. नाही आहे, उंची गाठली परंतु लांबी काय गाठता आली नाही आहे. येस, या ठिकाणी आपण पाहतोय की षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी होता होता वाचली आणि नानाशेठ गोंदले आपण पाहिलं तर कासने गावचे विद्यमान उपसरपंच आणि अमर स्पोर्ट कासने संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी संपूर्ण हंगामासाठी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या स्पर्धेला सुद्धा त्यांचं टी शर्ट आहेत, तर त्यांच्या माध्यमातून दिले जातात टी शर्ट आणि दिल्या जातात खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी लक्की येतोय, लक्की यांनी मात्र एक अंदाज बांधला होता आणि त्यांच्या माध्यमातून चौकार मात्र मिसफिल्डच्या माध्यमातून गेला होता. पाहूया इथं त्या धावा थांबल्या जातील का यावेळेस. क्या बात आहे, अप्रतिम कडक के चौकार सीमारेषेच्या बाहेर जात. षटकारे डील केली जाते, खास करून योगेश आज काय खाऊन आले का माहित नाही. बॅक टू बॅक 5 चौकार या ठिकाणी मारलेले आहेत. जर 6वा मारला तर निश्चित टी शर्ट देऊ त्यांना. या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑन साइडला येतोय, एक धाव घेतलीच जाते आणि अशा रीतीने विजय संपादन या ठिकाणी केलाच जातोय. अतिशय दणदणीत 15 वरती काल्हेर या संघाच्या माध्यमातून. येस, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी 2 नावे होते, परंतु अधिक चांगला खेळ अर्थात
पहिल्या चेंडूपासून जी हाणामारी केली होती तर शेवटच्या चेंडूपर्यंत चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला योगेश याचा, आणि योगेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर योगेश आपण या लवकरात लवकर आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो आपण घेऊन जायचा आहे. हडलाख मोरोई दिवेश सुधाकर पाटील प्रवीण गोंडली ऑल टीम प्रताप पाटील हडलाख आणि बेस्ट ऑफ लक बंदरे मारुती काल्लेर टीम. नक्की सामनावीर खेळाडू योगेश पाटील आणि सामना ट्रॉफी देतील आमच्या गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरीचे अध्यक्ष आणि गुरुदत्त चौथाईरवा मास्टर 40+ खेळाडू रुपेश प्रभाकर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे मॅन ऑफ द मॅचची सुंदर ट्रॉफी. आणि 500 रुपये शरद मामा राहुल माली यांचे साडू बंधू. क्या बात आहे. योगेश पाटीलसाठी हे पारितोषिक 500 आणि सुंदर ट्रॉफी. शरदजी मामा या नावानी फोकस आणि फेमस आहेत. अभिनंदन योगेश भाऊ, बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. चला चेरोबा कोण 40+ आणि बीबी स्पोर्ट इताडे मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय मानकोली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच आमचे सर्वांचे लाडके जिगेदादा बंडूदादा माली, सुनील माली, संदीप ज्युनियर, रुपेश रामदास माली, आमचे मंडळाचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, दयानंददादा माली, विश्वास पाटील